आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. प्रथमच विरोधी पक्षनेत्याविना चालणार कामकाज. शेतकरी जनतेला अधिवेशनातून मोठ्या अपेक्षा. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे करणार. नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप. महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळामध्ये मंजूर झालं होतं. केंद्रानं मात्र नाकारलं. नगर विकास विभागाकडून मुंबईमध्ये सायन्सचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर देण्याचा शासन निर्णय जारी. एक रकमी 9,07,00,000चा प्रीमियम तर दरवर्षी 10,186 रुपये भाडं. पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातले हजारो लाभार्थी शेतकरी वगळले. आधार आणि ई-केवायसी रखडल्यानं नागपूर जिल्ह्यामधून 9,161 लाभार्थी वंचित. ई-केवायसी केल्यावरही अनेकांना पुढील हप्त्याचा निधी नाहीच. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेत आज चर्चा. पंतप्रधान मोदी करणार चर्चेची सुरुवात. सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण. चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचं कारण समजून घेणं महत्त्वाचं ठरणार. जुनी पेन्शन आणि टीईटी संदर्भातील मागण्यांसाठी शिक्षकांचं आज आझाद मैदानात आंदोलन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्दे आणि मागण्या यावर लक्ष वेधण्यात येणार. बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. राजकीय पक्षांसह शिवसेना नेत्यांनाही बंदी. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध आंदोलन. गोवा नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी मुख्य मॅनेजरसह 4 आरोपींना अटक. तपासासाठी गोवा सरकारकडून सत्यशोधन समिती स्थापन. एका आठवड्यामध्ये अहवाल येणार. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक. उदयपूरच्या एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई. बिग बॉस शोच्या 19व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना. 50 लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी केली नावावर. फरहाना भट्ट ही उपविजेती तर मराठमोळा प्रणित मोरे 3ऱ्या क्रमांकावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.